स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बनवणार आहोत आपण लहान मुलांसाठी अगदी हेल्दी असे छान चॉकलेट बनवणार आहोत। तर यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। इथं गूळ घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या मुलांच्या आवडीनुसार गोड जास्त कमी जास्त करू शकता। तर अर्धी वाटी काजू घेतलेला आहे, अर्धी वाटी बदाम घेतलेला आहे आणि 10 ते 12 काळी खजूर घेतलेली आहे, त्याच्या बिया काढून घेतल्यात आणि डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेला आहे। आणि आपण ज्या चॉकलेट बनवणार आहोत त्यात चॉकलेट मोड घेतलेला आहे। आता मी कढईत ना 2 चमचे तूप टाकून छान असे आपल्याला जे ड्रायफ्रूट आहेत ते छान असे भाजून घ्यायचे तुपात, कारण आपल्याला हेल्दी चॉकलेट बनवायचे, त्यामुळे मग तुपाचाही इथे वापर करते। तर छान असं तूप वितळतंय। तर आता मुलं ना मोठे होते, श्रीषा पण थोडी 1.5 वर्षाची होती, तर तिला बाहेरच्या दुकानातल्या गोष्टी कळायला लागल्या चॉकलेट वगैरे, त्यामुळे म्हणलं आता हिला होममेडच चॉकलेट बनवते, कारण तसे पण काजू बदाम हेल्दी असतात, तेही त्यांच्या पोटात गेले पाहिजे त्यासाठी। तर छान असे इथं मस्त काजू बदाम छान फ्राय करून घेते। तुम्ही यात अजूनही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, पण ती अजून छोटी आहे त्यामुळे मी अक्रोड वगैरे हे नाही टाकले जास्त, कारण ती जास्त अक्रोड वगैरे नाही खात, काजू बदामच तिला आवडतात। तर छान असे फ्राय करून घेते। हे बघू शकता तुम्ही, छान असे कमी गॅसवर याला छान फ्राय करून घेतलंय। त्यानंतर एक मिक्सर जारमध्ये आपण ही गूळ पावडर टाकून घेणार आहोत। तुम्ही आवडीनुसार गूळ जास्त हे ॲड करू शकता। त्यानंतर ना हे खजूर जे बिया काढून घेतल्या होत्या त्या यात टाकून घेणार आहोत। तर मी ओट्स, काजू, बदाम घालून ओट्स पोहे मखाण्याची एक पावडर बनवली होती, तीही 2 चमचे यात घालून घेते, कारण ते पण हेल्दी असतं। मखाने वगैरे मी त्यासाठी भाजून नव्हते घेतले, मी मखाण्याची ती सॅरेलॅक्स म्हणून एक पावडर बनवून ठेवली होती, तर ती पण मी यात ॲड केली आहे, ओट्स पोहे आणि मखाण्याची। आणि यात काजू बदाम मी काढून घेते आणि छान आता मिक्सरला आपण याला फिरवून घेऊयात। हे बघू शकता, असं मस्त बारीक करून घेतलेले आहे आपण पेस्ट। त्यानंतर ही एका बाउलमध्ये काढून घेतली आणि आपल्याला ना आता चॉकलेट वितळून घ्यायचे। तर मी पातेल्यात गरम पाणी करून घेतलं आणि आपण जे चॉकलेट घेतलं होतं एका डब्यात, तर त्याला छान असं मेल्ट करून घेऊयात। बघू शकता मी नंतर पातेल्यात असं छान मेल्ट करून घेतलंय चॉकलेट। बघू शकता चॉकलेट छान असं मेल्ट झालेलं आहे। गरम पाण्यात ठेवलं की थोड्या वेळ तर छानपैकी आपलं चॉकलेट असं मेल्ट होतं, त्याला सतत हलवत राहायचं। आपल्याला अजून थोडंसं पातळ करायचं, त्यामुळे मी याला छान असं मिक्स करून घेते। हे बघू शकता तुम्ही, आपलं पूर्ण चॉकलेट वितळलंय इथं। तुम्ही यासाठी व्हाईट चॉकलेटचाही वापर करू शकता, त्यानेही खूप छान होतात आपले चॉकलेट, त्याला व्हाईट कलर येतो, पण मी डार्क चॉकलेटचा वापर करत आहे। आणि याला छान असं मेल्ट करून घेतलंय। तुम्ही बघा गरम पाण्यात ठेवलं ना, सतत हलवत राहायचं, हे छान असं मेल्ट होतं। हे बघू शकता छान असं मेल्ट झालेलं आहे। आणि आता आपण याची चॉकलेट बनवायला घेऊ। तर मी इथे एक चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे। तर तुम्हाला हा मेशो, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन कुठेही भेटून जाईल, आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी तुम्हाला लिंक शेअर नक्की करेन। तर हे आपण जे ड्रायफ्रूटचं पावडर बनवून घेतलं होतं, आधी आपण यात थोडंसं चॉकलेट टाकू आणि मग जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते टाकू आणि याला वरून परत चॉकलेटनी कव्हर करून घेऊयात। हे बघू शकता, तर मी इथं हाताने याला कव्हर करून घेते। अशा प्रकारे आपण दुसरंही चॉकलेट बनवून घेऊयात। आधी चॉकलेट टाकायचं जे आपण मेल्ट करून घेतलंय ते, त्यानंतर ड्रायफ्रुट्स पावडर आणि त्यानंतर वरून त्याला परत चॉकलेटनी कव्हर करायचं। त्यामुळे ना आपल्या चॉकलेटला छान असा आकार येतो आणि सगळीकडून चॉकलेट असं लागलं जातं। तर हे बघू शकता तुम्ही, मी आधीच म्हणजे जे आपण चॉकलेट मेल्ट केलं होतं ना ते आधी टाकून घेते, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स पावडर आणि वरून परत चॉकलेटनी कव्हर करायचं। अशा प्रकारे आपण सगळे मोड इथं भरून घेऊयात। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेत, जास्त काही अवघड नाहीये।
नंतर ना चॉकलेट चमच्याने एवढं काही टाकता येत नव्हतं, त्यामुळे मग मी इथे एका पायपिंग बॅगचा वापर केला. पायपिंग बॅगमध्ये चॉकलेट टाकलं आणि त्याला थोडंसं कट करून घेतलं. हे बघू शकता, याने आता छान चॉकलेटला कव्हर करता येत आहे. तर मग तुमच्याकडे पायपिंग बॅग असली तर त्याचा वापर करू शकता, किंवा एखादी दुधाची रिकामी झालेली पिशवी असली त्यालाही कट करून जे चॉकलेट मेल्ट केले त्याच्यातून त्याला मस्त असं लावून घेऊ शकता. हे बघा, पायपिंग बॅगने अगदी सोप्या पद्धतीने याला कव्हर करता येते वरून. जास्त काही हातांची पण गरज लागत नाही. तर मी आधी 2-4 चॉकलेट बनवून घेतले, त्यानंतर मग म्हटलं पायपिंग बॅगनी करून बघूया. तर खूप छान जमले पायपिंग बॅगनी. अशा प्रकारे मी इथं सगळे चॉकलेट असे मस्त बनवून घेतलेत, बघू शकता तुम्ही. आणि आता आपले सगळे चॉकलेट असे बनवून तयार झालेले आहेत. आता याला कव्हर करून प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या बाळाने काहीतरी हेल्दी खावं, त्याने हेल्दी त्याच्या पोटात जावं. त्यामुळे प्रत्येक आई काही ना काही धडपड करत असते आपल्या बाळासाठी. तर हे अशा प्रकारे मी चॉकलेट बनवलेत आणि छानपैकी असे बनवून झालेत. याला ना आपण आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवूयात. अर्धा तासात हे छान बनवून सेट होतात आणि खायलाही खूप छान लागतात. लहान बाळच नाही तर आपणही चॉकलेट खाऊ शकतो. अगदी हेल्दी आणि छान लागतात खूप. हे बघू शकता इथं आपले छान असे. तुम्ही याला व्हाईट कंपाऊंड असतं ते पण यूज करू शकता, त्याने अजून छान आपलं चॉकलेट दिसन. हे बघू शकता, फ्रीजमध्ये मी सेट करून घेतलंय आणि सेट केल्याच्या नंतर आता मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते आपलं चॉकलेट किती छान बनवून तयार आहेत. हे बघू शकता, याला हार्ट शेप किती सुंदर आलाय. आता आपण सगळे चॉकलेट असे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघू, तर मी याला वरती फ्रीजरमध्ये ठेवलं होतं, तर याचं थोडंसं पाणी याच्यावर पडलंय, त्यामुळे थोडेसे ओलसर झालेत. पण आपण नंतर फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवल्यानंतर एकदम सेट होतील. तर बघू शकता तुम्ही, आपले चॉकलेट बनवून इथं तयार झालेले आहेत आणि खूप छान असे बनवून तयार झालेले आहेत. स्वीटू ही वाव वाव म्हणते. हे बघू शकता, जवळून दाखवते तुम्हाला. खूप छान चॉकलेट बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर ही चॉकलेटची रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.